तर मी आज पारोळ्याला चालले होते. सतीश अण्णांची सभा होती आज आणि पुण्यावरनं पारोळ्यावर मी निघाले आणि पारोळ्याला जाताना आम्ही 3-4 वेळा अटेम्प्ट्स केले, पण पारोळ्याला जाताच आलं नाही. प्रचंड मध्ये ढग आले आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टर 3 वेळा आम्ही अटेम्प्ट केला की आपण इथून जाऊया तिथून जाऊया आणि झालंच नाही. मग 1.5 तास खूप प्रयत्न केल्यानंतर मला आमच्या पायलटांनी विचारलं की काय करायचं, की संभाजीनगर की शिर्डी. म्हटलं बा तुम्हाला जे टेक्निकली तुम्हाला जे शक्य असेल तेवढंच तुम्ही करा. मग पायलटांनी निर्णय घेतला की शिर्डीला उतरायचं. त्यामुळे काय संकेत आहेत मी सांगू शकत नाही, पण शुभ संकेत आहेत एवढं नक्की सांगू शकते की आज त्या निमित्ताने शिर्डीला येणं झालं. मी आजच सकाळी महाराष्ट्राच्या सरकारला विनम्रपणे विनंती केली आहे की छोटी छोटी कामं असतात, म्हणजे पालकमंत्री कोण आहे हा निर्णय जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा स्वारी सगळी दिल्लीला जाते. जेव्हा आमच्या बळीराजा कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा जो शेतकरी आहे, अर्ध्या महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे, काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, त्याच्यामुळे अतिशय अडचणीच्या काळातून संघर्षाच्या काळातून महाराष्ट्र आणि त्याच्यातला कष्ट करणारा शेतकरी झाला आहे. त्याच्यामुळे पालकमंत्र्यापदासाठी तुम्ही दिल्लीला जाता आमच्या बळीराजाला न्याय देण्यासाठी आणि त्याचं सरसकट कर्जमाफी ही आमची मागणी आहे. ही करण्यासाठी तातडीने दिल्लीला जाऊन याचा पाठपुरावा महाराष्ट्राच्या सरकारने करावा. हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचं राजकारण नेहमी सुसंस्कृत होतं आणि माझ्यावर कैलासवासी आदरणीय चव्हाण साहेबांचे संस्कार झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कधीच जे संस्कार त्यांनी आमच्यावर केले त्याच चौकटीत आदरणीय पवार साहेबांनी गेली 6 दशकं तुमच्या आशीर्वादामुळे साहेब या महाराष्ट्राच्या समाजकारणात राजकारणात तुमच्या आशीर्वादामुळे कार्यरत राहिले आहेत. आणि अशा चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रात जिथे आदरणीय पवार साहेबांनी पुढे जवळपास 6 दशकं काम केलं, त्यानंतर आमच्यासारखी नवीन पिढी गेली 20-1 वर्ष आम्ही सगळेच काम करतोय. आम्हाला पण हे राजकारण महाराष्ट्रातलं अतिशय गलिच्छ वाटतंय आणि त्याची पातळी जी झालेली आहे ती महाराष्ट्राला खरं तर महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला शोभत नाही. आता कोर्टात केस चाललेली आहे, आता बघूया काय होतं. पण ह्या देशामध्ये काश्मीर टू कन्याकुमारी कुणालाही विचारा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे, तर हे मी त्यांची मुलगी म्हणून किंवा त्या संघटनेत काम करते म्हणून नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे उभ्या देशांनी मान्यही केलं आहे. ह्या भारतातले लोक आदरणीय पवार साहेबांबरोबर 19 वर्ष राहिले, सगळ्यांचेच त्याच्यात योगदान आहे. मी फक्त पवार साहेबांचं असं कधीच म्हणणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याला मदत केली, सहकार्य केले, प्रचंड कष्ट केले. सगळे कार्यकर्ते नेते सगळ्यांचंच योगदान आहे. की पालकमंत्रीपद जेव्हा हवं असतं त्याला दिल्लीला जातात, बाकी छोट्या मोठ्या बदल्या कॉन्ट्रॅक्ट ह्याच्यासाठी यांना दिल्लीला जायला वेळ असतो, पण आमच्या कष्ट करायला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नसतो. हे खरंच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आत्ता 2600 कोटी रुपयाची मागणी केली असं मी वर्तमानपत्रात वाचलं, पण 2600 कोटी रुपयातून काही होणार नाही आहे, निष्पन्न होणार नाही. प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि मला असं वाटतं एरवी छोटी गोष्ट करून झाली की दिल्लीला पळणारे महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिन खोके सरकार. माझी विनम्र विनंती आहे, पहिल्यांदा मी म्हणते बाबा जावा दिल्लीला आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या आणि सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची झाली पाहिजे, ही आमची भूमिका राहील. मला खरं सांगू, मला असं वाटतं की मला अशा वेळेस प्रश्न झाले ना की मला कैलासवासी अरुण जेटलींची नावं प्रचंड आठवण येते. अरुणजी आम्हालाच म्हणायचे ज्या दिवशी TV वाले बंद करतील ना दाखवणं त्या दिवशी हे वायफळ बोलणं पण बंद होईल. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी उद्धवजी मला मोठे भावासारखे पण आहेत, पण या राज्याचे मुख्यमंत्रीही होऊन गेलेले, त्यांचाही मान सन्मान आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. बोललं नाही पाहिजे असं मला माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात कुठलीही जबाबदारी, मग मी आता खासदार आहे, कधी आईच्या रोलमध्ये असते, कधी मुलीच्या रोलमध्ये असते, कधी विश्वस्त, कधी कार्यकर्ता, कुठली ना कुठली जबाबदारी प्रत्येकावर असतेच ना. त्या चौकटीत ती संस्कृती आपण दाखवलीच. मैंने तो लिखा है मराठा, धनगर, लिंगायत और मुस्लिम समाज की जो आरक्षण की मांग है वो मैं बहुत सालों से पार्लियामेंट में मैं मांग कर रही हूँ और मैंने 15 दिन पहले
जो लोकसभा के स्पीकर है ओम बिरला जी, उनको मैंने खत भी लिखा है, ट्वीट भी किया है कि ये जब सत्र शुरू होगा उसमें मराठा, धनगर, लिंगायत और मुस्लिम समाज की जो आरक्षण है उसके पे पूरी डिस्कशन हो और बिल लाया जाए।